नमस्कार मंडळी. नारळी पौर्णिमा व रक्षाबंधनच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. हेल्दी रेसिपी विथ मीरामध्ये आज बनणार आहे नारळी पौर्णिमा विशेष ओल्या नारळाच्या खुसखुशीत वड्या. पहिल्याच प्रयत्नात एकदम परफेक्ट बनतील अशा ओल्या नारळाच्या खुसखुशीत वड्यांची रेसिपीला सुरुवात करूया. गॅसवरती कढई ठेवली आहे. गॅस ऑन करून घेतला आहे. 1 कप इतकी साखर घेतली आहे. जितकं खोबऱ्याचा आपण खीस घेतला आहे तितकीच साखर घ्यायची आहे. त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि साखर पूर्ण विरघळवून घ्यायची आहे. साखर घातल्यानंतर कंटिन्यू ढवळून घ्यायचं, त्यामुळे तळाला साखर चिटकणार नाही. आता साखर विरघळली आहे. त्यानंतर 5 मिनिटं साखरेला कंटिन्यू हलवत राहायचं आहे. गॅस मंद आचेवरतीच ठेवायचा आणि साखरेचा आपल्याला पाक असा करून घ्यायचा आहे. पाक म्हणजे साखरेचा पाक हा त्यावरती साखर दिसेल इथपर्यंत करून घ्यायचा आहे. त्यानंतर मिक्सरवरती बारीक करून घेतलेले ओलं खोबरं यामध्ये घालायचं आहे 1 कप. ओलं खोबरं पाकामध्ये ज्यावेळेला आपण घालतो त्यावेळेला त्याचं पाणी सुटतं. खोबऱ्याला सुटलेलं पाणी पूर्णपणे आपल्याला आटवून घ्यायचं आहे. आटवण्यासाठी आपल्याला 5 मिनिटं लागतील. तर थोडंसं आटत आल्यानंतर यामध्ये मी 1 चमचा इतकं तूप घातलं आहे आणि वेलची पावडर घातली आहे. तुपामुळे आपल्या वड्या मऊ आणि खुसखुशीत तयार होतात. तूप व वेलची पूड छान मिक्स करून घ्यायची. 5 मिनिटानंतर यातील सर्व पाणी आटत आलं आहे. तर अशा प्रकारे ह्याचा एक असा गोळा तयार होत आहे. त्याच वेळेला आपलं वड्यांसाठीचं परफेक्ट असं बॅटर बनलं आहे. तर एका प्लेटला मी तूप लावून घेतलं आहे आणि त्यावरती सर्व बॅटर काढून घेतलं आहे. बॅटर आता असं स्पॅच्युलाच्या साहाय्याने पसरवून घेते मी. स्पॅच्युला नसेल तर तुम्ही वाटीच्या साहाय्याने पसरवून घेऊ शकता. तर ज्यावेळेला बॅटर गरम आहे तोपर्यंतच आपल्याला याच्या वड्या पाडायच्या आहेत. थंड झाल्यानंतर याच्या वड्या पाडता येणार नाहीत. ओल्या नारळाच्या खुसखुशीत वड्या तयार आहेत. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.